मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथं शेततळ्यात पडून 2 दिवस अडकलेल्या कोल्ह्याला सोलापुरातील वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या रेस्क्यू पथकानं सुखरूप जीवदान दिलं। मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील शेतकरी महेश विश्वनाथ वाघमारे यांच्या शेततळ्यात एक कोल्हा अपघातानं पडला होता। शेततळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नसल्यानं तो तब्बल 2 दिवस त्यातच अडकून होता। घटनेची माहिती वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरचे उमेश सरगर यांना मिळताच त्यांनी संतोष धाकपाडे यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर WCASच्या रेस्क्यू पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली। आवश्यक खबरदारी घेत नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आलेल्या रेस्क्यू दरम्यान कोल्ह्याची सुखरूप सुटका करण्यात आली। पशुवैद्यकीय स्वरूपाची प्राथमिक तपासणी करून त्याला कोणतीही दुखापत नसल्याची खात्री करण्यात आली। त्यानंतर या कोल्ह्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की वन्यजीव मानवी वस्तीत किंवा संकटात आढळल्यास त्यांना कोणतीही इजा न करता तातडीनं वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर किंवा वन्यजीव बचाव संस्थांशी संपर्क साधावा। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अन्य वन्यजीवांचे प्राण वाचवणं शक्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं। या बचाव मोहिमेत WCASचे अजित चव्हाण, सुरेश क्षीरसागर, लखन भोगे, राहुल दोरकर तसंच इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।